आयुष्यातून उठवून टाकायचं, पक्षामध्ये घ्यायचं. म्हणजे भाजपची एवढी हालत वाईट झालेली आहे. निष्ठावंतांना आता काही किंमत राहिलेली नाहीये. निष्ठावंत सगळे उपऱ्यांच्या म्हणजे आपण उपरे वेगळे आपल्या डोक्यावर बसवतात हे, पण भाजपच्या निष्ठावंतांच्या डोक्यावरती वेगळे. म्हणजे भाजपच्या ते जयंतराव तुम्हीच सांगितलं होतं ना, तसं त्यांचं झालं. आता कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे, सगळे माखलेले, घाणीने माखलेले, लडबडलेले ही लोक घ्यायची. निष्ठावंतांनी त्यांचे लंगोट धुवायचे, सगळं साफ करायचं आणि डोक्यावरती घेऊन यांना नाचत सुटायचं. एवढंच निष्ठावंतांचं काम राहिले. ही भाजप आम्हाला मंजूर नाहीये. आता भाजपामध्ये राष्ट्र प्रथम नव्हे तर भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. गुंडागर्दी करणारे, बलात्कारी प्रथम म्हणणारी भाजपा झालेली आहे. आणि आपल्यामध्ये आगी लावून प्रत्येक ठिकाणी हेच होतंय. एका मोठ्या समाजाला डिवचायचं आणि त्याच्या विरुद्ध इतर समाजाला चिडवायचं. म्हणजे हा डिवचलेला समाज विरुद्ध गेला तरी चालेल, पण बाकीचे चिडवलेले एकत्र येऊन हे भाजपला मतदान करतील. कसं करतील हे बघायचं. मी इथल्या मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना मी आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय, हा लढा आमचा आहेच, मराठी माणसाचा आहेच. पण आज मुंबईमध्ये अनेक पिढ्या राहणारे इतर भाषिक आहेत. ज्या वेळेला मुंबईमध्ये संकट येतं, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेकी हल्ला असेल, तेव्हा पहिल्यांदा जात पात धर्म न विचारता त्याला वाचवायला धावून जातो तो शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक धावून जातो. रक्तदान करायला पहिल्यांदा रांग लावून उभा राहतो. तो भाजपवाला नाही राहत. तो तिकडे गोमूत्रासाठी लाईन लावेल, पण रक्तदानासाठी नाही लावणार. गोमूत्र प्राशन करायला लाईन लावतील तिकडे. माणसं मरतायत, नाही गोमूत्र प्राशन केलं तर त्याची जीव वाचतील. तुमचं हिंदुत्व. पण रक्तदान करताना सुद्धा शिवसैनिक कधी विचारत नाही की माझं रक्त कोणाला जाणार आहे. हे अशा अण्णा मलाई येतील आणि जातील, मलाई खाणारे येतील आणि जातील. ओरबाडून आपल्याला काढलं जातंय. आणि म्हणून आम्ही एक पोट तिडकीने हा लढा उभारलेला आहे. नाही तर आम्ही पण गेलो असतो ना. हे एवढं देश भरून अडाणींनी टाकलेलं आहे, त्याच्यात आम्ही आमची घरं भरली असती. काय फरक पडतोय. पण तसं जर का आम्ही झालो तर राज, तुझे बोललास की आज शिवसेना प्रमुख, आमचे आजोबा हे वर्ण आमच्याकडे बघत असतील, त्यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय झालं असतं. अरे ही आमची पिढी, आम्ही काय होतो, आम्ही काय लढा उभा केला, कशा त्या खचलेल्या मराठी माणसाच्या मनगटामध्ये आम्ही हिंमत आणि आत्मविश्वास भरला. आणि ही माझी शेलपट मुलं आणि नातवंड नाही. पण त्यांनी जे आणखीन सांगितले की जगायचं कसं, एकच दिवस जगा, पण तो वाघाचा जगा. 100 दिवस शेळीच्या जगण्याला काही अर्थ नसतो.